फुले शाहू आंबेडकर यांच्या तुकड्यावरती जगणारा हा कुत्रा म्हणजे निजाम. कारण वेळोवेळी ह्यांनी काय सुपारी घेतली का महापुरुषांचा अपमान करायची? हे खपून घेतलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ नाक घासून माफी मागावी आणि जर त्याने तसं केलं नाही तर हे आंदोलन एवढंच नाही तर महाराष्ट्रभरही आंदोलन होऊ शकतो आणि त्याचा निषेध होऊ शकतो. प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धीर विश्ववंदिता शाहसनौ शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका प्रसार माध्यमांशी बोलताना बीड सभापती शेख निजाम एका भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्याच संदर्भात आज अखंड शिवप्रेमींकडून बीड नगर परिषद समोर आंदोलन करण्यात आलं. काय सांगाल ताई? शेख निजाम जे स्वच्छता सभापती आहेत बीडचे नगर परिषदचे, त्यांनी एका प्रसार माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल एकेरी उल्लेख केला. फुले शाहू आंबेडकर यांच्या तुकड्यावरती जगणारा हा कुत्रा म्हणजे निजाम आणि यांनी अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. तर आज मोठ्या प्रमाणात त्याच्या निषेधार्थ सगळे शिवप्रेमी आज इथे जमलेले होते. परंतु त्या निजामाने या येणाऱ्या 3 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ नाक घासून माफी मागावी आणि जर त्याने तसं केलं नाही तर हे आंदोलन एवढंच नाही तर महाराष्ट्रभरही आंदोलन होऊ शकतो आणि त्याचा निषेध होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. पण एकंदरीत पाहायला गेलं तर ह्या 3-4 दिवसांपूर्वीच्या घटना आहेत. त्याच्यानंतर शेख निजाम आहेत जे स्वच्छता सभापती, यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आणि माफीही मागितली आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की सर्व धर्म सहिष्णू आहे म्हणून. आणि त्यांचं जे कॉम्प्लेक्स आहे मित्रनगर मधलं, या कॉम्प्लेक्सला त्यांनी स्वतःहून छत्रपती कॅपिटल असं नाव दिलं गे. या शेख निजाम यांनी तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंट जे आहेत हे 10 अकाउंट आहेत. त्यातल्या एका अकाउंटवरती त्यांनी पोस्ट केली होती की मी माझी व्हिडिओ पूर्णपणे पाहिली आहे, मी असा एकेरी शब्दात कसलाही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये. आणि ती पोस्ट डिलीट केल्याच्या नंतर पुन्हा पोस्ट टाकली की माझ्याकडनं अनावधानाने झाले आणि त्यांनी जो उल्लेख केला की माझ्या कॉम्प्लेक्सला मी छत्रपती नाव दिलेलं आहे. तर हे छत्रपती मल्टी स्टेट भंडारे साहेबाचं पण त्या कॉम्प्लेक्समध्ये पार्टनरशिप आहे. त्यांनी त्यांच्या मल्टी स्टेटचं नाव त्या कॉम्प्लेक्सला दिलेलं आहे. याच्या संस्था आहेत, त्याच्या आणखीन बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी आहेत, त्याला नाव देणं म्हणून उलट चांगलं त्यांनीच आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. त्यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून स्वच्छता सभापती पदाचा राजीनामा द्यावा, शिवाजी महाराजाला वंदन करून माफी मागावी आणि त्याच्या कोणत्याही एका प्रॉपर्टीला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं. आता एकंदरीत या सगळ्या गोष्टी झाल्या, आंदोलन वगैरे झाली. आता पुढची मागणी काय असताना तुम्ही सध्या मुख्याधिकारी यांना भेटलात, मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं असं म्हणणं आलं की बीड नगरपालिकेला एक विशेष सभा घेण्याचा अधिकार आहे, जो नगरमध्ये काही वर्षापूर्वी झाला होता. त्याच धर्तीवर आम्ही म्हणलं की तुम्ही विशेष सभा बोला, त्याच्यामध्ये या घाण स्वच्छता सभापतीचा राजीनामा घेण्यासाठी आपण ठराव करण्यात यावा म्हणून. तर ते मुख्याधिकारी आम्हाला त्यांनी म्हणले घेऊ आम्ही, तुम्ही नगराध्यक्षी चर्चा करतो. त्या विषय सभा करण्यासाठी आम्ही 2-3 दिवसाचा वेळ दिला त्यांनी आम्हाला. आम्ही पुन्हा 2-3 दिवसानंतर या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणार आहोत. एकंदरीत 2-3 दिवसांचा वेळ दिलाय मुख्याधिकारी यांनी. पण जर का शेख निजाम यांनी जर का माफीच नाही मागितली तर मग काय करणार? हे बघा, छत्रपती शिवराय हे काय बीड शहरापुरते कुठल्या व्यक्तीपुरते मर्यादित नाहीयेत. हे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. तर या कुलदैवताला ही पहिली वेळ नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेस पण त्यांनी विटंबना केलेली आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुलेंच्या भाजी मंडीत तिथंही विटंबना केलेली आहे. आणि आज पुन्हा ह्याचे जे ज्यांची चाटतोय हो त्यांची नावं साहेब म्हणून घेतो आणि अखंड महाराष्ट्राचा दैवत त्यांना एकेरी नावाने उल्लेख करतो. मग ह्याला सत्तेचा मात चढलेला आहे का नाही? हे फक्त बीडपुरतं मर्यादित राहणार नाही. बीडमध्ये फक्त ठिणगी पिटली, ह्याचा भडका अखंड महाराष्ट्रात ताई मेंबर उडणार आहे का नाही? आणि आम्ही इशारा देतोय हा भडका उडू नये म्हणून त्यांनी जबाबदारी घेऊन आम्ही राजीनाम्याची मागणी केली. नाक घासून माफी मागावी. इतरत्र सोशल मीडियावरती पोस्ट टाकून काय होत नसतं. तुम्ही समक्ष या, समोरासमोर बोला, माफी मागा आणि तुमच्या सत्तेचा आणि पैशाचा जो माज आलाय ते उतरण्यासाठी तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. ही सर्व ही आक्रोश आहे साहेब, आक्रोश आहे. कारण वेळोवेळी ह्यांनी काय सुपारी घेतली का महापुरुषांचा अपमान करायची? हे खपून घेतलं जाणार नाही. आम्ही कुठलेच नाही जाती धर्माचे नाही, सर्व जाती धर्माचे आहेत आम्ही, शिवप्रेमी आहेत आम्ही. आणि ह्या भावना आहेत का हे इथं होतं इतर होऊ नये, अशी गोष्ट पुन्हा घडू नये. अशा प्रकारचं आंदोलन आम्ही सर्व मिळून करणार. आमच्या ताई आहेत इथं, मेंबर आहेत, बाळासाहेब आहेत, अध्यक्ष आहेत. हे शांत बसणार नाहीच आहे. त्याला अल्टिमेटम दिला नाही ना, तो जर खरंच माणूस असेल
माणूस म्हणून असेल तर त्या व्यक्तीने यावं, कारण त्यांच्या पक्षामध्ये शिवाजी महाराजांना मानित नाहीत का? नगरपालिकेमध्ये महाराजांचा फोटो नाहीये का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाहीये का? तो त्याच्या बापाचं नाव एकेरी शब्दात घेईल का? नाही घेणार ना, मग माफी मागावी, राजीनामा द्यावा, एवढ्याच मागण्यात. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्वच्छता सभापती यांनी एकेरी उल्लेख केला. सध्या बीड शहरात तर स्वच्छतेचे मात्र ढिंडवडे उडालेतच, आणि सध्या हे ढिंडवडे उडत आहे महापुरुषांचा एकरी उल्लेख घेऊन. जर का 3 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय, 3 दिवसाचा जर का नाहीच त्यांनी माफी मागितली, तर हे सगळे शिवप्रेमी फक्त हा भडका बीड शहरात नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात भडणार आहे. सध्या त्यांचे म्हणणं पण हे आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मग आता प्रशासन आणि इथले स्थानिकचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांचे जे साहेब आहेत, ते आता याच्यावर कारवाई करणार का आणि शेख निजाम यांचा सभापती पदाचा राजीनामा घेणार का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालय शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज मी आहे सध्या डॉक्टर बाबासाहेब नगर परिषद मध्ये बीड मध्ये. लोकांच्या टीव्ही पाहताय आपण.